टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। तालुका ग्राम पंचायत वल के शिवसेना विभाग प्रमुख श्री दयाराम पाटिल साहब के घर पे बप्पा विराजमान। हम आपको बता दें कि हर साल की तरह इस साल भी बड़े ही धूमधाम से और बहुत ही शानदार तरीके से बप्पा का उत्सव मनाया गया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। और देखिए बहुत सारे लोग वहाँ पे आए थे, उनके घर पे बप्पा का दर्शन भी किए और सब ने महाप्रसाद का भी लाभ लिया।
पाटील उपविभाग प्रमुख शिवसेना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा। 15 दिवसाचं आगमन होत आहे। गेली 25-26 वर्ष झाली आम्ही प्रत्येक वर्ष आम्ही घर परिवार एकत्र येऊन आम्ही एकोपाने काम म्हणजे गणेश उत्सव साजरा करतो। हेमंत पाटील यांनी तिरुपती बालाजी याचा देखावा केलेला आहे। गणपतीसाठी एक प्रार्थना परिवार सुख समृद्धी द्यावं ही गणपतीच्या प्रार्थना करतो। आज एक 10-11 दिवस उलटून गेलेले आहेत म्हणजे अनंत चतुर्दशीच्या बाप्पांचं आपण विसर्जन केलेलं आहे। तरी सुद्धा आपण जे साखर चौथीचे गणपती बोलतो आणि 21 दिवसाचे जे गणपती बाप्पा विराजमान असतात, तर सर्वप्रथम मी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आनंद फार असतो आणि तो त्याच्यामध्ये महिना 2 महिना अगोदर प्रकारची मेहनत घेत असतो। तसे इथं उपस्थित आमचे आकाश पाटील यांना सुद्धा एक उत्तम कलाकृती हे यांनी सुद्धा आत्मसात केलेली आहे। आपण बघतो गणपती बाप्पा म्हणजे प्रत्येकाला
नवसाला पावतो आपला देव म्हणून आपण त्याची सेवा करतो. गणेशोत्सव आपण बघितला आपल्या गावामध्ये किंवा सर्व आपल्या परिसरामध्ये आपण बघतो की हा कलियुग आहे. इथे भावाच्या भावाशी पटत नाही किंवा घरात कोणाशी पटत नाही, पण ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व काय मनातले वादविवाद असतील, काही गोष्टी असतील, या सर्व आपण विसरून आपण गुण्या गोविंदाने येऊन गणपती बाप्पाची सेवा करतो आणि एक वेगळ्या प्रकारचा वातावरण निर्माण झालेला असतो. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम हे सांगेन की आमचे मित्रबंधू दयारामदादा पाटील व मित्र मिथुन पाटील यांना दोघांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू द्या आणि त्यांचे जीवनामध्ये मोठी म्हणजे आर्थिक भरभराट होऊ द्या, त्यांना यश मिळू द्या आणि प्रत्येक वर्षी असाच आनंद उत्सवाने या घरामध्ये हा गणेशोत्सव अशा प्रकारे साजरा झालेला आहे आणि झाला पाहिजे. आजच्या आपल्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की हे गणराया आज आपल्या महाराष्ट्रावर चे संकट कोणाचं म्हणजे दुष्काळ असतो, कोणा शेतकऱ्याचं नुकसान होऊ देऊ नको आणि कोणी गोरगरिबाला म्हणजे तो गोरगरीब उपाशी राहू नये, म्हणजे कोणीच या देशामध्ये उपाशी राहू नये. प्रत्येकाला 2 वेळची भाजी भाकरी त्याचे पोटभरासाठी मिळू दे एवढे गणरायाचरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाचा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मान्य नाहीये आम्ही अगोदर जातो